कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आम्हाला विचारत होते की सर, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचाही जो आपण संभाव्य पेपर घेतला होता तसाच पेपर घ्या आणि इयत्ता 5वी साठी घ्या. 5वी साठीच्या विद्यार्थ्यांची खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या. त्यामुळे आजचं लेक्चर असेल इयत्ता 5वी 2026 ला कशा पद्धतीने पेपर येणार आहे, काय मार्किंग स्ट्रॅटेजी असेल, आपण मार्क कसे मिळवायचे, बुद्धिमत्तेत जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील, 90+ 100 पर्यंत मार्क जाऊ शकतात. बघा आपल्या क्लासचे विद्यार्थी तर जातात 96 ते 100च्या रेंजमध्ये जातात, पण ऑन अन ॲव्हरेज सगळे विद्यार्थी आपले 80+ कसे जावेत त्यासाठी आपण नेमकं करायला काय पाहिजे, शेवटी 7 ते 8 दिवस राहिलेत, त्यामध्ये काय अभ्यास केला पाहिजे, सगळं डिटेल आजच्या लेक्चरमध्ये होणार आहे. तर 22 फेब्रुवारी रोजी असाच पेपर येणार 101% हे खरं आहे. तर काय असेल, कसं सोडवायचं असेल, तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत हे बघूया. तर बघा, त्याआधी एक महत्वाची सूचना की इयत्ता 4थी आणि 7वीची जी स्कॉलरशिप होणार आहे, ही स्कॉलरशिप म्हणजे 2027 साठीची. कधीची? 2027. आता 26च्या बॅचेस तर चालू आहेत आमच्या आणि 26ची रिव्हिजन बॅच पण चालू होईल. 2026ची रिव्हिजन बॅच आपली 23 फेब्रुवारी पासून चालू होते आणि 2027ची पण बॅच आपली 23 फेब्रुवारी पासूनच चालू होते. म्हणजे नवीन 2 बॅच आपल्या लॉन्च होत आहेत. तर ह्या ज्या बॅच आहेत तर ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपाच्या आहेत. जे विद्यार्थी आमच्या शहरात म्हणजे बार्शीमध्ये आहेत तर ते डायरेक्ट ऑफलाईनला येऊ शकतात आणि ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईन कोर्स खरेदी करू शकतात, ऑनलाईन कोर्स बाय करू शकतात. तर बघा, प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक असणार आहेत आपल्याकडे. प्रभावी आणि अनुभवी शिक्षक वर्ग आहेत. महत्वपूर्ण नोट्स दिले जातील. आता जे ऑनलाईन बॅचेस आहेत त्यांना जाणवत असेल की नोट्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत. सर्व विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असेल. जास्तीत जास्त सराव चाचण्या घटकानुसार घेतल्या जातील. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या आणि अधिकारी वर्गाकडून आपण काय करू, विशेषण त्यांचं मार्गदर्शन घेऊया. ठीक आहे. तर हे सगळं असेल युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये. आणि तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फक्त ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ह्या दोन्ही कुठल्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला ऍडमिशन फिक्स करा. चला चालू करूया. सेक्शन पहिला इंग्लिश. इंग्लिश मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघूया. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ए कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स. करेक्ट आपल्याला बघायचं आहे थ्रो द गार्बेज हिअर. आता गार्बेज थ्रो करायसाठी कोणता मेसेज असतंय, डोंट का डझंट? काय येईल सांगा, डोंट थ्रो येईल का डझंट थ्रो येईल? तर ते येईल डोंट. काय येईल? डोंट. ऑप्शन नंबर 4 येईल. आता सेकंड बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. इट इज 8:45. म्हणजेच काय म्हणू शकतो आपल्याला, किती वाजले आहेत? 8:45. काय वाजले आहेत मराठीत म्हणायचं तर 8:45. 9 वाजायला 15 मिनिटं कमी. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. हाऊस माऊस, टॉय बॉय, टॉल टेल. तर इथं आपल्याला लगेच जाणवतं की टॉलला टेल असं येणार नाही, मेक टेक. तुम्ही म्हणलं तरी तुम्हाला समजून जाईल. आता बघा, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. आता कुठं पंक्च्युएशन मार्क योग्य दिले आहेत तर पहिलं बघा की इथं माय, हे काय येईल, एम काय यायला पाहिजे होतं, कॅपिटल. 1 आणि 3 कॅन्सल झालं. आता 2 आणि 4 मध्ये बघा, तर इथं मुंबईचं एम कसं पाहिजे होतं, कॅपिटल पाहिजे होतं. ऑप्शन 4 प्रश्न 4चं उत्तर काय येईल, ऑप्शन 4. आता पुढे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. प्लीज डॉट डॉट फॉर मी. काय म्हणायचं, प्लीज. हे वेट म्हणजे थांबा, हे वेट म्हणजे वजन, हे वेट म्हणजे ओले, हे वेट्स म्हणजे ओलेच. मग आपण काय म्हणतो, माझ्यासाठी थांबा म्हणजेच काय, वाट पहा माझी, वेट. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 6, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय फादर इज द टीचर, माय फादर इज अन टीचर, माय फादर इज अ टीचर, माय फादर इज अ टीचर. आता द माय, द येणार नाही तर ऑप्शन, ते तर द येणार नाही. ठीक आहे. 6 मध्ये बघा, माय फादर इज, द येणार नाही. द काय येणार नाही बघा, तर द काय येणार नाही. एकमेव आहेत का, नाहीत, अजून आहेत भरपूर शिक्षकांमध्ये, ते एक आहेत. ऑप्शन काय येईल, 4 येईल.
प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. सम स्टुडंट आर प्लेइंग डॉट डॉट द स्कूल. कुठं खेळत आहेत? सम स्टुडंट्स आर प्लेइंग. स्टुडंट्स येणार नाही, स्कूल येणार नाही, आर येणार नाही, तर काय येईल? इन फ्रंट ऑफ द स्कूल. ऑप्शन काय येईल? 3 येईल. पुढे बघू. प्रश्न क्रमांक 8 काय येतोय बघा. रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता तुम्हाला शब्द बनवता येत नाही असं आपण समजूया की तुम्ही काय शब्द बनवलेले नाही, पण खालचे शब्द तर होत आहेत का मॅच बघा. इथे एफ ला एफ मॅच होतोय, ओ ला ओ मॅच होतोय, यल एक वेळाच आहे, इथं 2 वेळा दिले, हे कॅन्सल. इथं बघा एफ ला एफ मॅच झाला, ई झाला मॅच, पण यल एक वेळाच आहे, इथं 2 वेळा यल आहे, हे कॅन्सल होईल. इथं बघा एफ ला एफ, ठीक आहे, यल ला साठी यल, ओ साठी ओ, डब्ल्यू साठी डब्ल्यू, ई साठी ई, आर साठी आर. म्हणजे तुम्हाला जरी शब्द बनवता आला नाही तर तुम्ही ऑप्शन वरून सहज उत्तर काढू शकत होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया आपण आता. कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. बघा आता हे कम्प्लीट करायचं आपल्याला. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ हे कसले साहित्य आहेत? तर हे किचन मधले साहित्य. तर किचन मध्ये काय असतो? मिक्सर असतो. मिक्सर असतो, ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 येईल. प्रश्न क्रमांक 10. माय फ्रेंड इज डॉट डॉट हिज मदर इन द किचन. काय करतोय? फ्रेंड काय करत आहे? मदत करत आहे. सध्या मदत करत आहे म्हणून काय येईल? माय फ्रेंड इज हेल्पिंग. ठीक आहे. माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर. आता 11 नंबर बघा. रीड ऑल द सेंटेन्सेस अँड चूज द रॉंग वन. बघा 11 नंबरचं काय येईल? राजेश रन्स फास्ट. राजेश सिंग्स नियरली. आता नियरली येणार नाही, नियरली येणार नाही, तर त्याच्यामुळे काय येईल? हे येईल. आता रन कसा करतो? फास्ट करतो. स्पीक कसा करतो? मोठ्याने करतो. वॉक कसा करतो? स्लो करतो. पण सिंग नियरली नसतं, त्याच्यामुळे ते विशेषण चुकलं, त्याच्यामुळे काय येईल? 11चं 2 येईल. आता 12 नंबरचं बघा. दिस एरो शूज कोणते डायरेक्शन दाखवतोय? अपवर्ड डायरेक्शन. 12चं काय आलं? 1. 13 नंबर बघा. डॉट डॉट न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. कुणाचा ड्रेस छान आहे? राजूज. आता राजूचा आहे, पण काय येईल बघा, तर ते येईल असं. ठीक आहे. स्मॉल येणार नाही. पुढे बघा 14. फाइंड द ऑड मॅन आउट. आता ह्याचा उच्चार कसा होतो? नी. ह्याचा कसा होतो? काइंड. ठीक आहे. ह्याचा कसा होतो? किंग. आणि ह्याचा काइट. मग सगळे उच्चार कशामुळे झालेत? कशाने झालेत? तर के पासून झालेत. कशापासून झालेत? के पासून. हा कशापासून झालाय? म्हणून हा येईल नी. आता दुसरं बघा. दुसरं काय येईल? नी काइंड, किंग, काइट. तर ह्या काय आहेत? ह्या वस्तू आहेत. हे काय आहे? वस्तू आहे. वस्तू आहे. नी म्हणजे गुडगा, काहीतरी दिसणारी गोष्ट आहे. किंग म्हणजे ही पण काहीतरी दिसतोय, राजा आहे, दिसतोय आपल्याला. काइट म्हणजे काय? पतंग, तो पण दिसतोय आपल्याला. फक्त दिसत काय नाहीये आपल्याला? काइंड. काइंड म्हणजे दयाळूपणा. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर ज्यांनी ऑप्शन 1 लिहिलं तेही करेक्ट, ज्याने ऑप्शन 2 लिहिलं तेही करेक्ट. 2-2 ऑप्शन लिहू नका, फक्त एकच ऑप्शन लिहा. आता 15 नंबरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. म्हणजे काय विचारलंय त्याने? त्याने विचारलंय व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. म्हणजे काय केलंय? क्वेश्चन विचारलंय का? नाही, तर एक्सक्लेमेशन विचारलंय, त्याच्यामुळं उत्तर काय? ऑप्शन 3 येईल. पुढे बघा 16 नंबर. युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाइम. व्हॉट विल यू से टू हिम. आता मित्राने आपल्याला मदत केली, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायला पाहिजे? काय म्हणायला पाहिजे? तर त्याला आपण म्हणायला पाहिजे थँक्यू सो मच. बरोबर आहे. पुढे कम्प्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. बघा पहिलं काय येईल? रॅबिट, RABBIT, बी आलं. ठीक आहे. दुसरं काय आहे? टायगर आहे. तिसरं बघा शेवटचं क्रोकोडाईल असतं. क्रोकोडाईल असतं. सी येईल शेवटी. BC आहे. मग इथं बघा
पहिला शब्द काय, के टाका. कंगारूज, कंगारूज, कंगारू येईल. म्हणजेच ऑप्शन काय येईल, 17चं 2 येईल. पुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 18 बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मार्च इज द. मार्च काय, कोणता महिना आहे वर्षाचा? तिसरा महिना आहे. थर्ड मंथ काय येईल, थर्ड मंथ येईल. 3 नाही येणार, तर 18चं उत्तर येईल 3. 19 बघूया. 19 मध्ये काय दिसते बघा. चूज द, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. कसला शेप आहे हा? रेक्टेंगल आहे. टीव्ही सारखा. टीव्ही कोणत्या शेपचा असतो? रेक्टेंगल आहे. 20 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ऍक्शन वर्ड. आता लवली ऍक्शन नाहीये. नॉईज कालवा ते पण ऍक्शन नाहीये. मंकी माकडे. यॉन म्हणजे जांभळी. जांभळी ही काय आहे, ऍक्शन आहे. ऑप्शन येईल 4. 21 बघा. आता ही काय दिसतंय हिला, ही शिंकताना दिसत आहे आपल्याला. डोक्याला टोपी बांधले आणि चेहरा बघा उतरलेला आहे आणि तोंडाला रुमाल घेतलेला आहे. म्हणजे हे कधी होतं असं, असं कधी होतं ज्यावेळेस कप झालेला असतो आणि कोल्ड, थंडी पण वाजत असते. थंडीमुळे स्वेटर घातलाय बघा आणि डोकं बांधलंय आणि शिंका येत आहेत. म्हणजे कप झाला आहे, कोल्ड आहे. स्टमक एज म्हणजे काय, पोटदुखी. पोटदुखीत पोटाला हात लावला असता. हेडेक मध्ये डोक्याला हात लावला असता. आणि ताप असतं तर झोपून राहिले असते. म्हणजे हे काय आहे, सर्दी, ताप, सर्दी खोकला आहे. पुढे बघा. 22 ते 24 आहे. 22 ते 24 हे शांतपणे वाचायचे असतात प्रश्न आणि मग सॉल्व्ह होत असतात. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. वन्स देअर वॉज अन एम्परर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. बघा, म्हणजे एम्परर आहे चायना मधला आणि त्याला गार्डनिंग करण्याची खूप आवड आहे. ही लव प्लांट्स अँड गार्डन्स. त्याला प्लांट्स आणि गार्डन खूप आवडायचे. ही इवन एन्जॉय वर्किंग इन हिज गार्डन्स. तो त्याच्या गार्डन मध्ये काम करायचं पण आवडायचं त्याला. पीपल केम फ्रॉम फार अँड वाईड टू सी हिज ब्युटिफुल गार्डन्स. म्हणजे दुरून दुरून लोक यायची तिचं गार्डन बघण्यासाठी. हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. कोण होता? अँड एम्परर होता. काय येईल? 22चं 2 येईल. 23 बघा. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. लवली प्लांट्स, लवली प्लांट्स नाहीत. ठीक आहे. फार पीपल नसतात. पुढे ब्युटिफुल गार्डन आहे. हे तर बघा दिलंय, जे दिलंय तेच योग्य म्हणायचं. पुढे द एम्परर एन्जॉयड. काय एन्जॉयड करतोय? वर्किंग इन हिज गार्डन्स. बघा किती सोपं आहे. वर्किंग इन द गार्डन्स. 24चं काय आलं? 4. आणि 25 हा कानाला हात लावतोय. बघा तुम्ही कानाला हात लावताना कात बघत असाल तर त्याला ऐकायला येत नाही. कमी ऐकलं किंवा ऐकलंच नाही तर तो काय म्हणेल की मला ऐकायला आलं नाही. मग हे कशाचं आहे? आय कांट हिअर यू. ऑप्शन काय येईल? 25चं 3 येईल. तर अशा पद्धतीने जे महत्वाचे 25 प्रश्न आहेत तर ते आपण घेतलेले आहेत. आता आपण चालू करत आहोत इंटेलिजंट टेस्ट. म्हणजेच काय? बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीत कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, इथे आपण काय केलं पाहिजे, कसा स्कोअर वाढवला पाहिजे ते बघूया. चला चालू करूया. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. आता बघा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे. आता हा प्रश्न तुम्हाला बदलून येईल, थोडा वेगळ्या पद्धतीने येईल 22 फेब्रुवारी 2026 ला. पण अशा टाईपचा एक तरी प्रश्न येतो, ठोकळ्याचा एक तरी प्रश्न येतो. बघा, शेजारील आकृतीत घन आकाराच्या फाशाची घडणी दाखवली आहे. या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीलपैकी कोणता नसेल. इथं काय म्हणलंय? कोणता नसेल. मग कोणता असेल काढूया. बघा काय असतं की ज्यावेळेस आपण फासा बघतो त्यावेळेस ही बाहेरची जी बाजू आहे, ही बाजू आणि ही बाजू एकमेकाच्या विरुद्ध आहे. दुसरे आपण काय करूया की कलर चेंज करूया, म्हणजे आपल्याला आहे ना समजेल. बघा, आणि जो पहिला गोल असेल त्याला ऑपोजिट मध्ये काय असेल बघा. ही जी पहिली आकृती असते ह्याला 3 नंबरची आकृती ऑपोजिट असते. बघा ह्याला काय येईल? 3 नंबरची. ह्याला ही. आणि जी शिल्लक राहिले ते एकमेकांना आपण हे बघूया. बघा हे आणि हे. मग काय यायला पाहिजे की सारखे वाले, म्हणजे जे ऑपोजिट आहेत ते एकमेकांच्या जवळ नको. जे ऑपोजिट आहेत ते एकमेकांच्या जवळ नको. म्हणजे 1 शेजारी 6 नको, 1 शेजारी 6 नको, 5 शेजारी 2 नको, 4 शेजारी 3 नको. मग बघूया आता पहिली आकृती. 1 आहे, 1 आहे, 1. त्यानंतर किती आहे? 3 आहे, 3 आहे. त्यानंतर पुढे बघा 2 आहे, 2 आहे. सगळे सेपरेट सेपरेट आहेत.
पुढे बघू आपण. पहिली आकृती योग्य असेल. आता 2 नंबरची आकृती बघूया. 2 नंबरच्या आकृतीमध्ये 1 पहिल्या गटात आहे. त्यानंतर 1 सोबत 6 आहे का? नाहीये. परत बघा 4. 4 सोबत काय नसायला पाहिजे? 3. 4 सोबत 3 आहे का? नाही. आणि 5 सोबत 2 नाही. म्हणजे ही पण आकृती कशी आहे? योग्यच आहे. परत पुढची आकृती बघा. 1 सोबत काय नसायला पाहिजे? 6. 6 नाहीये. 2 सोबत काय नसायला पाहिजे? 5. पण इथं 2 सोबत 5 आहे. म्हणून पर्याय काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. 26 उत्तर 3 येईल. समजून घ्या काय केलंय आपण की एकाडे एक येणार नाही. मग मी लिहून दाखवतो वाटल्यास. बघा 1 च्या शेजारी 6 नसेल किंवा ह्या आकृतीतच 6 नसायला पाहिजे. 1 आला तर 6 नसायला पाहिजे. त्यानंतर 1 ला काय आला? 6. 2 ला काय आला? 5. 2 ला काय नसायला पाहिजे? 5. 2 शेजारी 5 नकोय आणि 3 शेजारी काय नकोय? 4. मग इथं पहिली आकृती अजून एकदा बघा. 1 शेजारी 6 आहे का? नाही. 2 शेजारी 5 आहे का? नाही. 3 शेजारी 4 आहे का? नाही. तिन्ही वेगवेगळे आहेत म्हणून ती योग्य आहे. आता शेवटची पण बघून घ्या. 1 शेजारी 6 नाही. म्हणजेच काय की 1 आला तर 6 नको. 2 आला तर 5 नको. 3 आला तर 4 नको किंवा 4 आला तर 3 नको. म्हणून ही पण आकृती योग्य आहे. अयोग्य आकृती पर्याय 3 आहे. हेच आपलं उत्तर आहे. आपल्याला अयोग्य विचारले. ठीक आहे. 27 नंबरचा प्रश्न बघा. आरशातील आपल्याला प्रतिमा विचारली आणि एकदम सोपे प्रश्न आहेत बघा. तर हे प्रश्नाची वारंवार प्रॅक्टिस करा. अशा टाईपचे फिक्स प्रश्न येतात. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. आता जो आरशात आहे तो काय होईल? ही बाजू ही कुठली? उजवी बाजू. उजवी बाजू कुठे दिसेल? डावीकडे दिसेल. आणि उलट होईल का? उलट नाही होणार. असं होईल बघा. असं होईल. ठीक आहे. म्हणजे ही पहिला ऑप्शन गेला. पहिला ऑप्शन गेला. परत कोणता गेला बघा? ही आकृती, ही आकृती, ही आकृती. तिन्ही कशात सारख्या. त्याच्यामुळं पुढचं बघा. आता 9 बघा. 9 बघा. 9 काय होईल? त्याच्या उलट होईल. असं येईल 9. वरचा गोल आहे तसाच राहील. त्याच्या उलट होईल. म्हणजे हे 6 सारखं तर होणार नाही. 6 तर होणार नाही 9चं. मग ह्या दोन आकृत्यामध्ये 9ची आहे तसं 9 राहील का? नाही. उत्तर काय येईल? 4 येईल. 27चं 4 येईल. 28 बघा. आता वाय आहे तसंच दिसल. फक्त पहिल्यांदा दिसल. मग पहिल्यांदा वाय कुठे दिसतंय? ऑप्शन 1 मध्ये. 28चं उत्तर आलं 1. आता 29 बघा. पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसल? तर वरची बाजू खाली, खालची बाजू वरती असं दिसतं पाण्यामध्ये. डायरेक्शन बदलतं का? म्हणजे ही इकडे जाईल का? नाही जात. हे ऍज इट इज राहणार. फक्त आता गोल वेगळा दिसेल का? गोल वेगळाच होणार नाही. एक एक पर्याय कॅन्सल करत जायचं. कॅन्सलेशनने उत्तर येतं लगेच. मग बघा हा जो यल आहे हा खाली येईल. हा वरती येईल. त्याच्यामुळं पहिल्यामध्ये यल काय येईल? यल काय दिसेल आपल्याला? खाली दिसेल. आणि तो कसा दिसेल आपल्याला? खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली. म्हणजे यल ऍज इट इज दिसेल का? नाही दिसणार. उलटा दिसेल. म्हणजे ह्याच्यासारखा. ह्याच्यातलं उत्तर राहील. आता त्रिकोण काय होईल? उलटा होईल. झालाय त्रिकोण उलटा. तो ऍज इट इज दिसेल. पी काय होईल? पी होईल उलटा. उलटा म्हणजे कशासारखा दिसेल? बी सारखा. 29 आलं 4. आता 30 नंबर बघा. 30. 6 काय होईल? 6 उलटा होईल. आणि हाय त्या डायरेक्शन ला राहील. इथंच राहील. इथंच. तिकडे येणार नाही. त्याच्यामुळे हे कॅन्सल होईल. 6 सारखा दिसेल का? नाही दिसणार. 6ची डायरेक्शन चेंज होईल का? म्हणजे असा आहे. असा उलटा होईल का? तो नाही होणार. म्हणजे उजव्या हाताचा डाव्या हातात होईल का? तो पण नाही होणार. म्हणजे काय उत्तर येईल? 30चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता 31 बघा. देवराई हे कुठे आहे? हे महाराष्ट्रात आहे. तर शरणवन हे कुठं आहे? तर शरणवन हे आहे मध्य प्रदेशमध्ये. जास्तीत जास्त अभयारण्य हे ते कुठं आहेत? तर ते मध्य प्रदेशमध्ये आहेत. तर 31चं उत्तर आलं 2. 32 बघा. आता 32 मध्ये आपल्याला काय करायचं? हे तर बघा सूचना दिली. 31 ते 35 साठी आहे आणि समसंबंध आहे. जो पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे तोच तिसऱ्याचा चौथ्याशी आहे. मग इथं काय केलंय बघा? हे जे उलट केलं, डायरेक्शन बदलली. मग हा जो भाग आहे तो कुठे येईल? तिकडे येईल. हे येईल. ठीक आहे. तिथे येईल. असं येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 कॅन्सल होईल. आता त्या भागावरून तर आपल्याला कळालं. दुसरी गोष्ट काय झाली की ह्यांचे डायरेक्शन चेंज आहेत. वरचं खाली गेले. वरचं काय झालंय? खाली गेले. ऍज इट इज राहील का? ऍज इट इज तर राहणार नाही. 4 कॅन्सल होईल. दुसरी गोष्ट हे ह्या भागात आहे. आता
32 मध्ये कोणती आकृती यायला पाहिजे? ही बघा, ह्याचाच खालचा भाग, म्हणजे ह्याच्या 32 मध्ये काय झालंय, हा जो व्हाईट भाग आहे, व्हाईट भाग उलटा झाला, म्हणजे हा पण काय होईल, उलटा होईल, आणि त्याच्यावरचा भाग म्हणजे हा भाग व्हाईट होईल. काय येईल 32चं उत्तर? 32चं उत्तर येईल ऑप्शन 1. आता 33 बघूया. बघा, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे, तोच तिसऱ्याचा चौथ्याशी आहे. मग इथं काय दिसतंय, त्यांनी डायरेक्शन चेंज केली. करंजीचा आकार कुठं आला, किंवा चंद्राचा आकार कुठं आला, तिकडं. ह्यांनी डायरेक्शन, ह्यांनी एकमेकाच्या जागा बदलल्या आणि 3 करंज्या होत्या, किती झाल्या? 2. मग इथं काय, हे आकार, मग हे इथं येईल, आणि 4 आहेत तिथं, किती येईल? 3 येईल. 3 म्हणजे इथं ह्या पर्यायात येईल, ह्या पर्यायामध्ये येईल, आणि ह्या पण पर्यायामध्ये येईल. मग पर्याय 2 कॅन्सल झाला. दुसरी गोष्ट काय होईल, की ही जी आकृती आहे त्याच्यामध्ये वरी बघा, 1 2 3 4 5 6 7, 7चं किती झालंय? 1 2 3 4 5 6, 6 झालंय. म्हणजे 1 2 3 आहे, 3चं किती बनेल? 2, 2 बनेल. ठीक आहे. परत आता दुसरं काय बघूया आपण, की हे गोल आहेत, 1 2 3 4 5, ते वरती जातील आणि 4 होतील. मग इथं 1 2 3 4 5 6 7, 7 स्टार आहेत, 7चे किती होतील? 6, 6 होतील. मग बघा इथं 1 2 3 4 5, 5 आहे, चुकलं. 1 2 3 4 5 6, 6 आहेत इथं बघा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे उत्तर कशावरून आलं? स्टार वरून हे उत्तर आलं. आता प्रश्न क्रमांक 34 मध्ये काय दिसतंय? 11ची 10 पट 110. मग 13ची 10 पट 130 दिलं नाही, मग करायचं काय? तर इथं बघा, 11चा वर्ग, लगे वर्ग संख्येकडे यायचं. 11चा वर्ग किती असतो? 121. 121 मधून 11 वजा केलं, किती आलं? 110. मग इथं पण काय होईल? 13चा वर्ग किती असतोय? 169. त्याच्यामधून 13 गेलं, किती आलं? 156. ऑप्शन काय आलं? 4 आलं. 34चं 4. आता 35 बघा. 35 मध्ये 5 9 ला 19/14 आहे, तर 4/7 ला काय येईल? तर हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचे 3 उत्तर आहेत. 3 उत्तर दिलेले आहेत बघा, 2 3 आणि 4 हे उत्तर दिलेत. म्हणजे हे जे मल्टिपल लॉजिक लागत होते, काय लागत होते? मल्टिपल लॉजिक येत होते. त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर दिले. काय केलंय, 9 मध्ये 10 मिसळलं 19 मध्ये 19 आलं, आणि 5 मध्ये 9 मिसळलं 14 आलं. ठीक आहे. किंवा 5 आणि 9 ची बेरीज केली, 5 आणि 9 ची बेरीज केली, किती आली? 14. हे तर लिहिली. आणि 4 आणि 7 ची बेरीज केली, किती आली? 11. त्याच्यामुळे छेदस्थानी 11 असलेले हे 2 आहेत, त्याच्यामुळे ते उत्तर आलं. ठीक आहे. त्याच्यामुळे ते उत्तर आलं. तर हे जे ह्या प्रश्नाची 3 उत्तरं दिलेली आहेत, 3 उत्तर कशी आहेत? करेक्ट आहेत. तर त्या वेळेस काय असू शकतो, की असा एखादा प्रश्न फॉल्टी येऊ शकतो, तिथे जास्त वेळ घालवायचा का जास्त वेळ नाही घालवायचा, आणि लगेच पुढच्या प्रश्नाकडे यायचं. कारण की कधी कधी प्रश्न चुकीचा आला तर त्याचे सगळ्यांना मार्क मिळतात. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 36. आता तंतोतंत जोडणारी आकृती बघायची. किती सोपं आहे बघा. बघा इथं अशी उभी रेष मारली आहे का? इथं नव्हती, कॅन्सल. आता इथं कशा कशावरून, आता ही तर आकृती उलटीच दिली, ती पण कॅन्सल झाली. मग बघा इथं हा आतला स्टार कसा दिलाय, चुकला, म्हणजे हा पण कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक 4 येईल. आता पुढे बघू आपण. पहिली आकृती हे मध्ये काहीतरी चालेल, हे कॅन्सल होईल. तिथला मधला भाग गायब केला, हे कॅन्सल होईल. 1 आणि 4 मध्ये पहिल्यामध्ये हा एक्स्ट्रा भाग आलाय, कॅन्सल होईल. उत्तर काय येईल? ऑप्शन 4. 37चं 4. 38 बघूया. एका रांगेत सलीम मध्यभागी 12व्या क्रमांकावर उभा आहे. आता सलीम जर मध्यभागी आहे, तर त्याच्या इकडे किती? 11 जण, आणि इकडे किती? 11 जण, आणि तो 12वा आहे. ठीक आहे. रांगेत अंकिता उजवीकडून 8व्या क्रमांकावर उभे, म्हणजे इकडून अंकिता कितवी आहे? अंकिता 8वी, म्हणजे अंकिताच्या इकडे किती जण आहेत? 7 जण आहेत. ही 12. ठीक आहे. मग ही 8, मग इकडे 9 10 11, आणि ह्या 12, म्हणजे किती जण आले मध्ये? बघा बघा, 8 नंतर 9 10 11 आणि 12, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये किती जण आहेत? 3 जण आहेत. तर उभे असल्यास तिचा डावीकडून क्रमांक, आता डावीकडे हा सलीम 12वा, म्हणजे ही 13 14
15 आणि अंकिता किती येईल 16 येईल. तर 38चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. 39 बघा, एका बागेत अनुक्रमे गुलाब, मोगरा, लिली, सदाफुली व झेंडूची एकूण 80 फुलझाडे आहेत. फुलझाडे एका रांगेत लावलेली आहेत. तर लिलीची झाडे खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल तो पर्याय निवडा. कसा सोडवायचा हा प्रश्न? हे पहिलं झाड, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे पाचवं, परत हे 6वं झाड आहे, हे 7वं, हे 8वं, हे 9वं, हे 10, परत हे 11वं, 12, 13, 14, 15. मग हे असं कसं कसं सोडवणार तुम्ही नेमकं? तर लक्षात घ्या, तर लिलीचं झाड 3ऱ्या क्रमांकावर, 8व्या क्रमांकावर, 13व्या क्रमांकावर, 18व्या क्रमांकावर, 23व्या क्रमांकावर असेल, त्यानंतर 28व्या क्रमांकावर असेल, परत 33व्या क्रमांकावर असेल, 38व्या क्रमांकावर असेल, 43 असेल, 48 असेल, 53 असेल, 58 असेल, त्यानंतर 63 असेल, 68 असेल. 68 आहे पर्याय. म्हणजे आपण एवढं लिहित बसायचं का ते पण नाही, फक्त 3 आणि 8 कोणाच्या एकच स्थानी ते बघायचं. तर 3 नाही एकूणच पर्यायामध्ये 8 आहे. 39चं उत्तर आलं 1. 40 नंबर प्रश्न. अर्नाल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत उभा आहे. म्हणजे अर्नाल्डचं तोंड कुठे? अर्नाल्डचं तोंड आहे पूर्व दिशेकडे. तो त्याच्या स्थितीत डावीकडे, आता त्याचा उजवा हात कुठे येईल? दक्षिणेला, आणि डावा हात कुठे येईल? म्हणजे इकडं उत्तरेकडे येईल. स्थितीत डावीकडे 45 अंशाच्या कोनात 2 वेळा वळला. 2 वेळा वळला म्हणजे त्याचं तोंड कुठे आता? उत्तरेला. तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? तर उत्तरेला उभा आहे, त्याच्या डाव्या हाताला काय येईल? पश्चिम येईल. 40चं काय येईल? 3 येईल. आता 41 बघा. सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला. तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल? आता पूर्वेकडे येईल म्हणजे कुठे येईल? इथं ह्या साईडला येईल डावा हात. आता ए पासून, आणि कोणता हात यायला पाहिजे? डावा हात. आता बघा, सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए ठिकाणापासून बी पर्यंत, म्हणजे ज्यावेळेस तो खाली चालतोय, खाली खाली चालतोय त्यावेळेस त्याचा काय हात येतोय? खाली चालत असतानाच त्याचा डावा हात कुठे येईल? पूर्वेकडे. मग खाली किती वेळा गेलाय बघा? 1, तिथं 2, तिथं वरती गेलाय, इथं 3, तर तिथं वरती गेलाय, इथं 4. 4 वेळा खालच्या बाजूला गेलाय तो, म्हणून उत्तर काय येईल? 4. पर्याय क्रमांक 4 येईल. बघा, 2022 या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता. तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल? आता लक्षात द्या की शिक्षण दिन, बालिका दिन. आता विद्यार्थी ट्रिक लक्षात ठेवतात. ते ट्रिक कुठली आहे? बा म्हणजे काय? बाल दिन आहे. हा काय आहे? बाल दिन आहे, बालिका दिन नाही. ही काय? शिक्षक दिन आहे. हा काय? शिक्षक दिन आहे, शिक्षण दिन नाही. स्वा म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन आहे. आणि ती काय? लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. म्हणजे हे जे लक्षात ठेवलंय त्याच्यात बालिका दिन आणि शिक्षण दिन एकाच दिवशी नसतो, हे लक्षात घ्या. त्यासाठी ते सांगितलं. आता 2022 मधील बालिका दिन सोमवारी होता, म्हणजे बालिका दिन असतो 3 जानेवारीला, आणि आपल्याला शिक्षण दिन तो असतो 11 नोव्हेंबरला. तो कधी असतो? 11 नोव्हेंबरला. मग उत्तर कसं काढायचं? बघा, आता आपल्याला सगळं कॅल्क्युलेटच करून काढावं लागेल. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून काढावं लागेल. तिथं अजून एक ट्रिक कोणती असते? ममना काय? महात्मा गांधी जयंती, महात्मा गांधी जयंती. दुसरी काय? महाराष्ट्र दिन. आणि तिसरं काय? नाताळ. हे 3 वार कसे असतात? एका दिवशी. ते पण इथं लागू होत नाही. मग लागू होत नाही म्हणल्यावर आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल. आता सॉल्व्ह करताना काय काय करावं लागेल बघा. तिथं मी आडव्याच पद्धतीने लिहितो बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर बालिका दिन असतो 3 जानेवारीला. मग 3 जानेवारी नंतर दिवस किती राहिले?
31 महिन्याचा जानेवारी महिना असतो. म्हणजे दिवस किती शिल्लक राहिले? 28. इथं लिहिलं 28. फेब मध्ये किती दिवस राहिले? फेब मध्ये पण 28 दिवस राहिले, कारण की 2022 आहे. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 11. तर तुम्ही ह्या सगळ्याची बेरीज करून त्याला 7 ने भागा उत्तर येईल. पण ही जी सगळ्याची बेरीज करायचं म्हणल्यावर चुकायची शक्यता जास्त आहे. मग अजून काय ट्रिक आहे का? तर काय करायचं, ह्याच्यातून 28 वजा करायचे. ह्याच्यातून 28 वजा केले 0 आलं, ह्यातून 28 वजा केलं 0 आलं, ह्याच्यातून 28 वजा करा किती आलं? 3. ह्याच्यातून 28 वजा करा 2 आलं, 28 वजा करा 3 आलं, 28 वजा करा 2 आलं, 28 वजा करा 3 आलं, 28 वजा करा 3 आलं, इथं आलं 2, इथं आलं 3. ह्याच्यातून किती वजा करायचं? 4. का 4 वजा करायचं? तर 4 आणि 3 7 असतं. ठीक आहे, ते असं येईल. म्हणजे 7च्या पटीतल्या संख्या वजा करायच्या. आता ज्यांची बेरीज 7 येते ते कॅन्सल करायचं. 4 आणि 3 7, परत 2 आणि 2 4 आणि 3 7, परत काय येईल बघा, 3 आणि 3 6, आणि इथलं 1 जाईल 7. म्हणजे 3 आणि 1 4. 4 दिवस पुढचा वार, 4 दिवस पुढचा सोमवार नंतर मग काय येईल? मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र. वार कुठला येईल? शुक्रवार येईल. ऑप्शन नंबर 2 42चं उत्तर येईल. हा अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. ज्यांना नाही समजला त्यांनी रिपीट बघा, अजून एकदा बघा, समजून जाईल. ठीक आहे, नाहीतर आपण ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बघितलाय, बनवला आहे, तो पण बघा. आता बाजूच्या वेनाकृतीत त्रिकोणात खो खो खेळणारे, आयतात कॅरम खेळणारे. आता त्रिकोण म्हणलं की खो खो, इथं लगेच लिहून घ्यायचं खो खो. पेपर मध्ये लिहिलं चालतं, लक्षात घ्या. पेपर मध्ये जर तुम्ही लिहिलं हे तर खो खो, तुम्हाला कोणीही काय बोलणार नाही, पेपर मध्ये घाण करू शकता तुम्ही. आता आयतात कॅरम, हा कॅरम, वर्तुळात लंगडी, इथं काही लंगडी. खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शविलेली आहेत. यावरून कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती जास्त आहे? आता कॅरम मध्ये हे आणि लंगडी काय आहे हे, मग कॉमन सोडून द्या, हे कॉमन सोडून द्या दोन्हीकडे, यांची बेरीज करा. कॅरम 9 आणि हे 8 आणि 9 17. 17 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे? 8. तर कॅरम पेक्षा, यावरून कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कितीने जास्त आहे? कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? तर ती 8 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 8 ने. 43चं उत्तर येईल 1. 44 बघूया बघा. आता हा प्रश्न आहे, कोड आहे, कसं सोडवायचं? तर बघा, 4 आणि 2 ची बेरीज किती आली? 6. आणि 1 आणि 3 ची बेरीज 4. मग ही ह्यांची बेरीज करूया आपण. 4 4 आणि 2 6, 1 आणि 3 4, आणि ह्यांचा गुणाकार 6 चौक 24. 2 आणि 4 किती आलं? 6. 5 आणि 3 8, 8 सक 48, 6 4 10, 5 आणि 3 8, 8 10 80, 6 4 10, 7 आणि 5 12, 10 आणि 12चा गुणाकार किती आला? 120. 44चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता 45 बघूया. आता 45 मध्ये काय दिसते बघा, 23च्या पुढची संख्या, 23 मध्ये किती मिसळ आहे? 4, तेव्हा ते 27 झालंय. ठीक आहे. 36 मध्ये किती मिसळ? 6. 33 मध्ये पण 6. ठीक आहे. मग 25 मध्ये किती मिसळ असेल? किंवा आपण याकडे एक संख्या बघू, चला. 23 आणि 2 25, आणि 2 27, 27 आणि 2 29 असेल. मग याकडे एक बघा, ते सोपं जाईल. तर 45चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. आता 46 नंबरचा प्रश्न बघूया आपण. वसुधा, धरती, क्षमा हे कशाची नाव आहेत? ही पृथ्वीची समानार्थी नाव आहेत. मग 46चं काय येईल? दुसरं नाव काय आहे? अवनी. ठीक आहे, गटात बसणारे. आता पुढे बघा 47, अमिबा, गांडूळ, झुरळ. तर ह्या गटात बसणारं दुसरं नाव काय आहे? गोगलगाय. बघा, गांडूळ, अमिबा, झुरळ, काय येईल? गोगलगाय येईल. हे बाकीचे काय आहेत? प्राणी आहेत, मोठे प्राणी आहेत. ठीक आहे, पुढे बघूया आपण.
48. 48 मध्ये काय दिसते तुम्हाला की आतमधल्या रेषा मोजायच्या, रेषा दिल्यात म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि कड किती, कडला 4 रेषा आहेत, आतमध्ये 6 आहेत. 1 2 3 4 5, कडला किती रेषा आहेत, 3, आतमध्ये 5 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, 6 रेषा आहेत कडला, आतमध्ये 8 आहेत. मग इथं वर्तुळ तर येऊ शकत नाही. इथं मोजा 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5, 5 रेषात किती आले, त्याच्या 7 बनल्या. म्हणजे उत्तर काय आलं, 48 आलं, पर्याय क्रमांक 2. तुम्हाला तुम्हाला पुढील चेक करायचे असेल तुम्ही चेक करू शकता. 49 बघा, 73 71 जोडमूळ संख्यात आणि उलट क्रमाने लिहिल्यात. जोडमूळ संख्या उलट क्रमाने कुठे दिसते, तर ती दिसते पर्याय क्रमांक 1 मध्ये. 49 आलं 1. आता 50 बघा, 50 मध्ये 28 10 91, कसली संख्या आहेत ह्या, त्रिकोणी संख्या. कशा संख्या, त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या अजून कोणते, 78. 50चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. 51 बघा, एका भाषेत 7 2 3 ला 6 म्हणलंय, 3 9 2 ला 9 म्हणलंय, 4 1 8 ला 5 म्हणलंय, तर 2 3 5 ला कसं काय लिहिता येईल बघा. त्याच्यावरून काय लॉजिक निघतंय का बघा. 7 2 9, 3 चा वर्ग 9 असं येतंय का, नाहीतर बेरीज करा. 7 2 9 3 12, 6 ची दुप्पट 12 आणि 3 9 12 आणि 2 14, तर पण नाही येत तसं. मग गुणाकार केला तर 7 2 14, 14 3 42 आणि 6 चा वर्ग, 6 ची किती पट आहे ही, 7 पट आहे. बघा इथं इथं 3 9 27 2 54, 9 ची किती पट आहे, 6 पट आहे. पण हे पटीत पण बसत नाहीये, पटीत पण येत नाहीये. ठीक आहे, बेरजेत आलंय का, बेरजेत पण आलं नाही. दुसरं काय करता येईल मग बघा, काय करता येईल विचार करा. बघा मग उत्तर काय येईल बघा. 7 त्रिक 21, 21 2 42, 42 मध्ये 4 अधिक 2 किती असतं, 6. बघा 4 अधिक 2 किती, 6. 3 9 27 2 54, 54 मध्ये 5 आणि 4 9, 4 1 4, 8 चौक 32, 32 मध्ये 3 आणि 2 5, बेत्रिक 6, 6 पंचे 30, 30 मध्ये 3 आणि 0 किती आलं, 3. ऑप्शन 1. तर हा प्रश्न कसा होता, हा जरा समजणाऱ्याला समजला असता, बाकीच्यांची जास्तीत जास्त चुका झाल्या असत्या, अशा टाईपचा प्रश्न होता. आता 52 नंबरचा प्रश्न बघूया. 52 मध्ये टेल ला 4 5 7 2, सेफ ला 6 0 5 2, नोट ला 5 7 3 1 असं दिले, तर स्लेट काय आहे. मग आपण लिहूया 4 5 7 2 सेफ 6 5 6 0 5 2. आता इथं कॉमन काय आहे बघा, ए कॉमन आहे आणि ई कॉमन आहे आणि अक्षरामध्ये 2 2 आणि हे 5 आणि 5 आणि एन ओ टी ई. आता ई 5 7 3 1, म्हणजे ई साठी काय आलं, ई साठी आलं 5. मग 5 कॅन्सल करून टाका आणि ई पण कॅन्सल करा. 5 कॅन्सल करा, ई साठी 5 आलं. आता ए साठी काय आलं, ए साठी आलं 2, ए ची किंमत 2 आली. ए कॅन्सल करा, 2 कॅन्सल करा. आता टी पहिल्यातून शेवटच्यात आहे टी. टी कॉमन काय बघा, 4 7 7 आहे, म्हणजे टी कॅन्सल होईल आणि 7 कॅन्सल होईल आणि टी ची किंमत काय आली, 7. मग पहिल्यात एल राहिले, एल ची किंमत आली 4, एल ची किंमत 4 आली. आता एस एफ आणि एन ओ, एल ची पण किंमत आली. ठीक आहे, मग आता एस एफ आणि एन ओ 3 1, आता ह्याच्या काय किमती आपल्याकडे नाहीत, काढता येतील का, तर ते काढण्याची बघू आपण. ह्याच्या किमती लिहू. ई ची किंमत किती आहे, ई ची किंमत आहे 5, टी ची किंमत आहे 7, ए ची किंमत आहे 2, एल ची किंमत आहे 4, म्हणजे राहतोय काय, एस ची किंमत 6 असेल
किंवा 0 असेल, 6 किंवा 0 असेल, पण 4 2 7 5 हे आपल्या पर्यायात पाहिजे. 4 2 7 5 कुठं दिसतंय? फक्त एका पर्यायात दिसतंय. 52चं उत्तर आलं 3. तर यशचे उत्तर 0 बी येऊ शकत होतं आणि 6 पण येऊ शकत होतं. तर काय येईल? 6 येईल. 53. 53 नंबरचा प्रश्न बघा. संख्या व चिन्हांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, ह्याच्यासाठी काय चिन्ह आहे? अधिक. आता ह्याची किंमत किती आहे? 8 अधिक हॅश. हॅश काय आहे? 6 भागिले चौकोन. चौकोनाची किंमत किती? 2 वजा 5. मग काय येईल पहिल्यांदा भागाकार? 6 भागिले 2 किती आलं? 3. 8 अधिक 3 वजा 5 किती आलं? 8 आणि 3 11 वजा 5 किती आलं? 6. 6 कोणाची किंमत आहे? हॅशची. पर्याय क्रमांक काय येईल? 2 येईल. 53. 54 बघा. वरील तक्त्यातील दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान 6 अंकी संख्या तयार केल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असेल? आता लहानात लहान, मग सगळ्यात लहान अंक काय आहे? 2. 2 पहिल्यांदा येईल चौकोन डब्बा, म्हणजे ही गेलं, ही येईल. त्यानंतर 2 नंबरची संख्या काय येईल? 0. ऍट द रेट यायला पाहिजे सगळीकडे, सगळीकडे. त्यानंतर त्रिकोण पण सगळीकडे. ठीक आहे. किती अंकी बनवायचे? 6 अंकी. मग शेवटचा अंक कसला पाहिजे? समसंख्या. 6 अंकी लहानात लहान संख्या बनवायची. समविषम काय दिलेलं नाही. मग हे 3 अंक झाले बघा. 3 गेले. कोणते गेले? चौकोन गेला, ऍट द रेट गेला, त्रिकोण गेला. त्यानंतर लहान अंक कोणता आहे? 5. 5 ला काय येईल? ही संख्या येईल, म्हणजे ऑप्शन 4 कॅन्सल होईल. आणि 5 नंतर काय येईल? 6. 6 ला येईल हॅश, म्हणजे इथे येईल. ऑप्शन काय आला? 54चा. 54चं उत्तर आलंय 3. 55 बघा. चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल? रडत बसाल? रडत नाही बसणार. शिक्षकांना मित्रामुळे पाणी पडल्याचे खोटे कारण सांगाल? खोटे पण कारण सांगणं चुकीचंच आहे. पुन्हा दुसरे चित्र काढेल, हे सगळ्यात योग्य पर्याय आहे. ठीक आहे. 55 ला उत्तर आलं 3. कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालील कोणती कृती अयोग्य असेल? कोणती कृती अयोग्य असेल? बाहेरून घरी आणलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करते, योग्य कृती आहे. कृष्णा गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतरावर उभा राहतो, योग्य कृती आहे. वैभव कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत नाही, योग्य कृती आहे. विद्यार्थ्यातून बाहेर पडताना मास्क लावते, परंतु बाहेरून परत आल्यावर हात पाय न धुता घरात वावरते, हे चुकीचं आहे. हे अयोग्य कृती. 56 आलं 4. 57 बघूया बघा. वरील अक्षरमालेतील सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ते पर्यायातून निवडा. मग वरचे मोजत बसण्यापेक्षा इथं बघा, 1 2 3 किती वेळा आले? 3. मग किती वेळा आलंय बघा? 1 2 2 वेळा आलं. 1 2 3 4 हे 4 वेळा आले. आणि 1 2 म्हणजे सगळ्यात जास्त वेळा काय आले? 57चं काय येईल? पर्याय क्रमांक 3. पुढे बघा. अक्षर समूहात आपल्याला काय शोधायचं आहे? जोडाक्षर. तर हे जे असतंय हे जोडाक्षर नसतं. पहिलं गेलं इथं एक क्ष आहे. 2 झाले पहिल्या ह्याच्यात 2, हे आहेत 3. त्याच्यानंतर ऋ नसतं बघा. परत हे ऋषीपंचमी मध्ये नाही. इथं कर्मवीर मध्ये आहे, हे नाही, हे आहे, मी आहे. मग मोजा 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं तर 6 चालेल. अजून बघावं लागतील आपल्याला आपलं काय राहिलंय का. हा पुढचा शब्द राहिलाय ना, हे बघा, हे आहे आणि हे आहे. आता मोजा 58. 58चं काय येतंय? 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहे. पर्याय क्रमांक 2. वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्येपैकी किती विषम संख्या वर्ग संख्या तयार होतात? आता किती विषम संख्या वर्ग संख्या तयार होतात? मग हे जे अदलाबदल करा. 25 वर्ग संख्या आहे, ही 14 आहे, ही नाही येणार. ही 47, ही पण नाही येणार. ही 36, ही किती आली? 81.
ही आली 49, इथे आली 53 आणि ही आली 64. आणि इथं काय म्हणलंय, आदला बदल करून विषम संख्या वर्ग संख्या तयार होतात. आता 59च विषम बघा, एक आहे, ही 2 आहे आणि ही 3 आहे. 3 विषम संख्या त्या वर्ग संख्या तयार होतात. ऑप्शन काय येईल? 1. 60 नंबरचा प्रश्न बघा. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 12वे. उजवीकडून 12वे म्हणजे इकडून कोणतं आलं? एन. 18वे बघा, 5 10 15 16 17 18 एच. व 21वे. 21वे म्हणजे ई. बघा 12वे कुठून घेतले बघा, उजवीकडून 12वे. 5 10 15 16 17 18 हा. तयार होऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दाचे मधले अक्षर कोणते? कोणता शब्द तयार होतोय? हेन. हेन म्हणजे कोंबडी. ही आलं. काय येते 60चं उत्तर? 1. गटात न बसणारे पद ओळखा. कप, गट्टा, डझन, समूह. तर 61चं काय येईल? गठ्ठा पण येईल आणि डझन पण येईल. या दोन्हीतलं कोणतंही एक उत्तर करेक्टच आहे. ठीक आहे. कळप आणि समूह हा प्राण्यांचा असतोय. गठ्ठांच झडप डझन हे वस्तूंचं असतंय. दोन्हीतलं कुठलंही उत्तर योग्यच दिलेलं आहे. मुंबई, कोलकाता, जयपूर, नागपूर. हा प्रश्न ह्याला आलता बघा आता. अशा टाईपचा प्रश्न मंथनच्या पण परीक्षेमध्ये आलता. तर 62 येईल 4. काय येईल? तर ह्या राजधान्यात कोलकाता राजधानी आहे, जयपूर राजधानी आहे, मुंबई राजधानी आहे. ठीक आहे. राजस्थानची राजधानी जयपूर, कोलकाता कोणाची राजधानी आहे? तर कोलकाता आहे पश्चिम बंगालची आणि मुंबई महाराष्ट्राची. 64 बघा. आता ह्याच्यात गटात न बसणारं पद काढायचे. आता तिथं 3 समान तुकडे आहेत बघा, 3 समान तुकडे. हे बी 3 समान दिसतात, हे 3 समानच दिसतात, हेच फक्त 3 समान दिसत नाही. 63चं काय येईल? 3. आता 64 मध्ये काय वेगळं दिसतंय? कोणती आकृती वेगळी दिसते? मध्ये किती रेषा आहेत? 2 आहेत. इथं 1 2 3 आहेत, इथं 1 2 3 आहेत, इथं 1 2 3 आहेत. मधल्या रेषेवरून उत्तर काय येते? 64चं 1. आता 65 बघा. 65 ला काय येईल बघा. बेरीज करून बघूया एकदा, नाहीतर एकडे एक संख्या बघूया. 4 आणि 4 8 9 9 5 14. हे किती आलं? 8. 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 4 14. 2 आणि 3 5 6 6 आणि 3 9. मग यामध्ये तर आपल्याला सगळ्या संयुक्त संख्या दिसते. ठीक आहे. आणि एकच कशी दिसते? विषम संख्या दिसते. ऑप्शन 4. सगळ्या समसंख्यात आणि त्याचीच बेरीज विषम आहे, 4 येते. अजून काय लॉजिक असेल का? अजून लॉजिक असतील ना, ते लॉजिक जर बघितलं तर अजून काढता येईल उत्तर. तर बघा, 5चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, यांची बेरीज झाली 41. 4चा वर्ग 16 आणि 2चा वर्ग 4, यांची बेरीज झाली 20. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, यांची बेरीज झाली 25. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, यांची बेरीज काय आली? 13. यांनी काढलेले 31. उत्तर येते 4. आता पुढे बघा, 6 13 32 69 130. यांच्यात कितीच फरक आहे? 7. ह्याच्यामध्ये कितीच आहे? 13 32 मधून 13 गेलं 19चा आहे. ठीक आहे. पुढे कितीच आहे? 37. त्यानंतर 61. म्हणजे सगळ्या मूळ संख्यांचाच फरक आहे. ठीक आहे. मूळ संख्यांचा फरक आहे असं म्हणू. दुसरं काय लॉजिक लागू शकतंय का? तर दुसरं तर लॉजिक इथं लागताना काय दिसत नाही 66 मध्ये. मग पुढचा पण फरक मूळ संख्येचा असेल का? मूळ संख्येचा असेल का काय असेल बघूया आपण. 61 130 130 नंतर, नाहीतर ह्यांच्यातला फरक बघा. ह्यांच्यात कितीचा फरक आहे? 12. त्याच्यानंतर 18. त्याच्यानंतर 24. 24 नंतर पुढचा फरक येईल 30. म्हणजे मूळ संख्येचा फरक नाही, असा क्रमवार फरक आहे. 61 नंतर पुढचा फरक कितीचा पाहिजे? 91. 30 ने ऍड होईल. 61 आणि 91 म्हणजे 91चा येईल. 130 आणि 91 221. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाची येईल
उत्तर. जरी हे कळलं नसतं, जरी ह्या फरक आपल्याला कळला नसता, तर आपण उत्तर काय दिलं असतं, तुम्ही बघा जवळपास दुप्पटीपेक्षा मोठ्या संख्या, दुप्पटीपेक्षा मग 130ची दुप्पट त्याच्या आसपासची संख्या पर्याय क्रमांक 3. असं केलं असतं तरी करेक्ट आलं असतं, कारण बाकीचे पर्याय खूपच लांब आहेत. आता 67 नंबरचा प्रश्न. 67 नंबरला काय येईल, एक विशिष्ट क्रम दिलाय आणि त्या क्रमाने आपली कुठली आकृती येते ते बघायचंय. मग बघा हा बाण, ह्या बाणाने काय केले, पहिल्यांदा ह्या बाणाने डायरेक्शन बदलली, परत ह्या 2 नंबरला काय केलं, ह्या बाणाने डायरेक्शन बदलली. मग पुढे काय होईल, जो हा बाण आहे हा बाण डायरेक्शन बदलेल, बघा सगळीकडे तिथंच आहे, आणि हा वरचा हा जो बाण आहे हा ऍज इट इज राहील. तर 67 बाणावरून तर उत्तर येत नाही, बाणाच्या लोकेशन वरून उत्तर येत नाही. आता त्रिकोण बघा, त्रिकोण काय झाला, हिथून हिथं आला, हिथून हिथं आला, मग हिथे येईल त्रिकोण, त्रिकोणाची लोकेशन काय येईल ती येईल. आणि चौकोनाची लोकेशन, चौकोन हिथं आला, मग हिथं आला, मग चौकोन खाली येईल. मग चौकोनाच्या लोकेशन वरून आणि त्रिकोणाच्या लोकेशन उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचे काही प्रश्न राहिलेत बघा. इथं गट दिलाय, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या चिन्हाचा गट येईल ते पर्यायातून निवडा. मग बघा 1 2 3 आणि हिथं 5चा गट बनेल, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. म्हणजे तर सगळ्या संख्या कशा असणार आहे गटामध्ये, सगळं समान असणार आहे. इथं काय नाहीये बघा, या त्रिकोण नाही, इथं इथं त्रिकोण नाही, इथं वर्तुळ नाही, इथं अधिकचं चिन्ह नाही. त्रिकोण वर्तुळ अधिक, त्रिकोण वर्तुळ अधिक, फक्त पर्याय 2 मध्येच आहे. 68चं उत्तर काय आलं 2. पुढे जाण्याची गरज भासत नाहीये. पुढे बघा, आता चुकीचे पद ओळखायचे. चुकीचे पद कोणते असेल, तर ह्या जर संख्या बघितल्या तर ह्याला किती भाग जातो, 13 आणि 9, म्हणजे 9च्या पटीतले असू शकतात का, चेक करूया. बघा ह्याची बेरीज आली 9, ह्याची बेरीज किती आली 8, ह्याची 9, 5 आणि 2 7 आणि 3 11. ठीक आहे, 9 2 म्हणजे 3च्या पटीतल्या तर संख्या नाही. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर 161 हे कितीच्या पटीत आहे, 23 कशाच आहे बघा, 23 ची 7 पट आहे, ही 23 ची 9 पट आहे, ही 23 ची 11 पट आहे, आणि ही 23 ची 13 पट आहे. म्हणजे 23च्या पटीतल्या संख्या, आणि जी पहिली संख्या ही 13च्या पटीतली, म्हणून उत्तर काय येईल 117. म्हणजे पाठ असतील तर तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. पुढे बघा, पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे. मग संख्या मालिका आहे, ह्याच्यात कितीचा फरक आहे 8, ह्याच्यात कितीचा आहे बघा 16चा आहे, यामध्ये 12चा आहे. ठीक आहे, आणि पुढे कितीचा आहे, ह्याच्यामध्ये बघा 12चा फरक आहे. मग कसा येतोय, तर ह्यांची बेरीज करा, 7 आणि 1 8 आणि 0 8च आली, 1 आणि 7 8, 8 आणि 8 16 आहे फरक, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, म्हणजे इथं फरक 14 पाहिजे होता, म्हणजे 206च्या ऐवजी इथं 208 पाहिजे होतं. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढे बघा 70 आलं 4. पुढे बघूया आपण, इथं अजून एक उत्तर येते, अजून एक उत्तर काय येते बघा. इथं जर आपण फरकच काढला तर 8 आहे, इथं 16 आहे, इथं किती आहे 12, आणि इथं पण 12, म्हणजे 8 नंतर कितीचा फरक यायला पाहिजे होता, 8 नंतर ही जर संख्या, इथं जर दुसरा अंक असता तर पहिलाच फरक कमी आला असता, किंवा इथं जर 12चा फरक केला असता, इथं समजा आपण 182 लिहिलं असतं, तर इथं कितीच फरक आला असता 12चा, आणि पुढचा पण फरक 12चा, म्हणजे 178 पण चुकीचं पद येते. 2 उत्तर येतात ह्याची, पर्याय 2 व 4 कोणतंही एक उत्तर लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत. 71 बघा, सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे, दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 53 असल्यास सीमाचे 6 वर्षानंतरचे वय किती. आता सीमा सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे सीमा वजा रीमा किती आलं 7. आता दोघींच्या वयाची बेरीज म्हणजे सीमा अधिक रीमा यांच्या वयाची बेरीज किती 53 आहे. आता आपल्याला कोणाचं वय काढायचंय, सीमाचं,
मग काय करायची बेरीज, ह्या दोघांची बेरीज 53 अधिक 7 भागिले 2 किती आलं 60 भागिले 2 30. म्हणजे सीमाचं वय आलं 30. 6 वर्षानंतर वय किती येईल 30 अधिक 6 36. 71चं उत्तर काय आलं 1. 72 बघा. अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे. इथं काय म्हणलंय सर्वात उंच कोण, अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटके, म्हणजे ह्या दोघी तर उंच नाहीत. अनुष्का उंच आहे सध्या ह्यांच्यात. अनुष्का आर्यापेक्षा बुटके, म्हणजे अनुष्का बुटके आर्या उंच आहे आणि अनन्यापेक्षा उंच आहे, म्हणजे आर्या सगळ्यात उंच दिसते इथं. 72चं काय येते 2. 73 बघा. मानवला 5 मावशा व 4 मामा आहेत. त्यांची एक मावशी शिक्षिका आहेत, तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी. आता शिक्षिका असणाऱ्या मावशीला पण 5च बहिणी येतील आणि भाऊ पण 4च येतील. 5 भाऊ 4 म्हणजे 5 बहिणी आणि 4 भाऊ सेमच असेल. 5 4 उत्तर काय येईल 73चं 3. आणि शेवटचे 2 प्रश्न बघा. तर हा अशा पद्धतीचा पेपर 2026च्या 22 फेब्रुवारीला पण येईल आणि आपण बाकीचे पण अशा पद्धतीचे आपण जर 3-4 पेपर सोडवले तर तुम्हाला निश्चितपणे 100% फायदा होईल. तर हे आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न तर करतच आहोत. मग हा प्रश्न बघा, त्रिकोणांची संख्या किती मोजूया आपण. नाव देऊया ए बी सी डी ई एफ. ए हा त्रिकोण आहे, बी आहे का बी नाही, सी आहे, तर डी आहे, ई आहे, एफ आहे, म्हणजे सिंगलचे किती आहे 5. त्यानंतर ए बी पासून त्रिकोण होतोय का नाही होत, सी डी पासून होतोय का नाही, बी डी पासून होतो बघा, बी डी पासून होतोय, सीई पासून होतोय का होतोय, परत ई एफ पासून होत नाही, म्हणजे एवढे 2 वाले किती झाले, 2 वाले 2च झाले. ठीक आहे. आता 3 बघा, ए बी डी आला, परत सीई बघितलंय आपण. त्यानंतर कोणता येईल 3 वाला, कोणता येईल का 3 वाला, एबीसी एक येईल, एबीसी बघा, एबीसी एबीसी एक येईल. अजून पुढे कोणता येऊ शकतोय, तिथं 2 वाला डीई पण आहे बघा, डीई हा 2 वाला आहे, नीट चेक करा, डीई हा 2 वाला पण आहे. त्यानंतर त्यानंतर 2 वाले 3 वाले बी सी डी नाही, सी नाही, सी घेतलाय 2 वाला, बी डी घेतलाय 2 वाला, ठीक आहे. डीई पण 2 वाला घेतलाय, ए बी डी घेतला 3 वाला. त्यानंतर 4 वाले बघू, 4 वाले कोणते, हे झाले 2, 5 आणि 3 8 आणि 2 10. त्यानंतर हे मधले 4 सी बी सी डी ई, बी सी डी ई हा पण त्रिकोण आहे का बघा, बी सी नाही, हा त्रिकोण नाही होते, बी सी डी नाही होते. पाच वाला होतोय ए बी सी डी ई, ए बी सी डी ई होतोय. परत कोणता होतोय सीई एफ होतोय 3 वाला, सीई एफ होतो 3 वाला बघा, इथून सीई एफ 3 वाला होतोय, म्हणजे हे 3 झाले. हे किती झाला, हा 1, म्हणजे 5 आणि 3 6, 6 आणि 3 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12 आणि संपूर्ण 1 13. किती त्रिकोण आले 13, ऑप्शन 4. आणि शेवटचा प्रश्न बघा, खालील आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती. आता चौरसांची एकूण संख्या विचारले 75 नंबरचं, आणि ह्याचं उत्तर थोडस कन्फ्युजिंग आहे. आपण बघूया बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 हा मोठा 1, 11 हा एक 12 आणि हा एक 13, किती आहेत 13, ऑप्शन 2. ठीक आहे, काय कन्फ्युजन नव्हतं, सहज सुटला. तर अशा पद्धतीने आपण जो संभाव्य पेपर आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण मराठीचा पण लेक्चर घेऊ आणि मराठीचा पण संभाव्य पेपर बघू. आणि अशा पद्धतीने
जेवढे काय आपले संभाव्य पेपर आहेत ते सगळे घेऊ, म्हणजे तुम्हाला येणारा पेपर एकदम सोपा जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळण्यास मदत होईल. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.